काय तुमचं उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि काय मागणी आहे? मी गणी बाबूलाल मुलानी, राहणार तेरखेडा, तालुका वाशिम, जिल्हा उस्मानाबाद. मी 13/2/2023 पासून उपोषणाला बसलो. हा तिसरा दिवस आहे. माझ्याकडे कुठलेच अधिकारी आतापर्यंत काय विचार आले नाही, ते काहीच नाही. तब्येत कशी ते पण विचार आले नाहीत आपल्याकडे. मी माझी जमीन कडदवाडी शिवारातील आहे, तेरखेड्याच्या बाजूलाच आहे. 15 एकर 3 गुंठे आणि 314 मधील 15 एकर 3 गुंठे, 308 मधील 29 गुंठे अशी माझी वडिलांच्या नावे जमीन आहे. मला त्यातील 9 एकर 29 गुंठे 314 मध्ये भेटली आणि 29 गुंठे 308 मध्ये 29 गुंठे पण भेटली. उर्वरित क्षेत्र जी राहिलेलं होतं ती वडिलांच्या नावाने ती चोरी केली माझी. चोरी म्हणजे अधिकारी लोकांनी चोरी घालवली. त्याकडे चुकीचा फेरफार टाकला. हे परत एका कॉलममध्ये म्हणजे आज एका कॉलममध्ये असं नाव टाकली उगत. परत हा इतर हा काय मध्ये नाव आहे, त्यामध्ये मालकी आता 470 फेर नंबर टाकला, 3 फेर नंबर आहे. कारण माझा प्रकरण चालू होतं आमच्या पंचायत जमीन होते. जमीन 145 प्रकरण म्हणजे सरकारच्या ताब्यात सांभाळण्यासाठी दिलेली असते. ती प्रक्रियेची जमीन होती. काही भांडणदंडे होते, ते भांडणदंडे मिटले आमचे. 1998 मध्ये निकाल डेपोटीनं आम्हाला दिला, भूमी डेपोटीनं गांगोटे साहेबांना. पूर्ण म्हणजे आमच्यासारखा निकाल दिला आणि त्याच्यामध्ये निर्देश असे दिले, उर्वरित क्षेत्र बाबूला आली मला माझ्या वडिलांच्या नावे जे करावं म्हणून ते दिले त्यामध्ये. परंतु एवढे असतानाही त्यावेळेस मी ज्यावेळेस ती फाईल त्याची पूर्ण 98ला फाईल निकाल लागला, 2000 मी फाईल दाखल केली तिथं तहसीलमध्ये की फेरफारसाठी. ती माझी फाईल गायब केली. फाईल गायब केली. परत 2003ला एक अर्ज दिला. अभियान होते तिथलं अभियानमध्ये 2003च्या अभियानामध्ये क्षेत्र आमच्या ताब्यात म्हणजे माझ्या वडिलांच्या ताब्यात असं दाखवलं तिथं. 2008 परत 2010 मध्ये परत प्रकरण दाखल केलं तहसीलदारकडे. त्यांनी 2012ला त्यांनी निकाल दिला. ही अमुक क्षेत्र 314 मधील 9 एकर 29 गुंठे आमच्या नावे करावी आणि उर्वरित क्षेत्र राहिलेलं ती बाबूलाल आलीच्या नावे तात्काळ करून नाव दिले असं म्हणजे त्यांनी उल्लेख केलेला आहे. ती माझी फाईल चौधरी मॅडमची फाईल, ती पण फाईल गायब झाली माझी. आता गायब झाली. काय आता काय मागणी तुमची? आता माझी अशी मागणी आहे, माझे क्षेत्र आहे मला मिळावं. तिने त्या माझ्या वडिलांच्या नावचं आणि ज्या अधिकाऱ्यानं याचे घोटाळे केले ते त्यामध्ये डेपे तलाठी डेपे म्हणून आहे. परत शंकर साळवे म्हणून आहे, शंकर साळवे. आणि परत परवीन बातलवंडे यांनी माझ्या समोराची खाडगोड केली. क्षेत्राची काही संबंध नाही फेरफारचा. खाडगोड करून पापाई गुलाब सय्यद यांच्या नावे त्यांनी जमीन केली. जमीन करून परत त्या पापाईने एकदम आरसो या कुटुंबाला विकली त्यांनी ती जमीन. तुमची मागणी काय आता? माझी मागणी काय, माझी मला जमीन भेटावी आणि जे माझे क्षेत्र खातात जे अधिकारी त्यांची पगार बंद करावी. जे पेन्सिल आहे त्याची पण बंद ही करावी. माझी पेन्सिल बंद करून जे वार्षिक 2000 प्रमाणे मला त्याची भरपाई मिळावी. जी शेतखाव त्याच्याकडून बी तिन्ही आणि अधिकाऱ्याकडून बी माझी अपेक्षा आहे. आणि मला जमीन मिळावी. माझ्या 7 बरोबर माझं नाव यावं त्यामध्ये, माझ्या वडिलांचं माझं. अशी अपेक्षा आहे. तर तिथून पुढं उपोषणाचा तिसरा दिवस आहे, प्रशासनानं भेट दिली नाही. काय पुढं काय करणार आहेत? जर समजा आणखी आज जर मला न्याय इथं नाही भेटला, अगर मला तिथं थोडं 10-15 दिवसात मला न्याय देतो असं म्हणजे नाही मिळून दिलं तर मी तिथून पण आता उपोषण करणार आहे. म्हणजे उपोषण करणार नाही, डायरेक्ट आत्मदानाचा विचार दिलेला आहे मी. आणि कुटुंबासंघटन म्हणजे एकटा नाही, पुढं कुटुंबासंघटन पण आत्मदानाचा विचार दिलेला आहे मी.